हा मगापासून इथं फिरते जरा छान ऊन होतं तो पण बरं वाटत होतं. ही बघा ती साडी. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. ह्या दोघी बहिणी तिसऱ्या बहिणीला फोन लावल्यात होता आणि बोला लागल्यात. आणि इथे मावशीचा मुलगा आणि माझा मुलगा बोलत बसलेत. कुठल्या शाळेतल्या मुख्याध्यापिका तुम्ही? हा शाळेची आहेस तू? बारीच असतंय की ग तुला बोलस बिलोस नाही. कुठे शाळा शिकलीस आहे तू? बारीक आहे बाई. शाळा नसल्या शाळेची मुख्याध्यापिका आहेस म्हटल्यावर भारीच बाई. पगार किती? पगार किती आहे? पगार आम्हाच मध्ये लागतंय का बघ कुठे? पगार नाही काय? मी निवांत आहे. आरव आहे आता. आता आधी हे बघ इथं बसलाय. झालंय जरा बरं झालंय आता. तब्येत जरा आता ठीक आहे. कधी येणार आता? आता जवळच आलंय. आता काय कारण नाहीत. मुंबईत असताना कारण होती. आता इथं जवळ आल्यावर किती कारण आहेत आता? आता काय कारण नाही. झालं ते सगळे मिळून जायचं. आता तिघी बी एकत्र जायचं आणि तिथंच राहायचं. निदान गडिंगलज मध्ये तरी राहूया जाऊन. कुठे राहण्याची सोय नाही. गावातल्या गावात राहून कंटाळा ग. ब्लाऊज छान आहे ग. कुठे घेतली असेल तू? शिवून दिनास म्हणून कुठून तरी घेतली ना शेवटी. काल रात्री मावशी थोडा वेळ थांबली गेली. त्याच्यानंतर मग असंच जेवण वगैरे झालं, बसलो तिथंच आणि बाहेरच्या पोर्चमध्ये जाऊन बसलो. छान थंडगार वारा. आणि आता सकाळी उठल्यानंतर इकडे तुम्हाला उगवता सूर्य दिसतोय नाही दिसत आहे, कारण आता ढग बरोबर आले इथून बरोबर. इकडे पाठीमागे आम्ही दसऱ्याला जेव्हा येतो ना, जेव्हा कधी तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर दसऱ्याला इकडच्या साईडला आम्ही जातो. आणि इकडे हे नरसोबा देवालय आहे इकडच्या साईडला. हे निट्टूर गाव आहे इकडं. इकडून पाठीमागच्या साईडला इकडे म्हणजे खेळायला वगैरे जातात सगळे. आणि इथं मी चालायला आले. चालत आले. मस्त वाटायला लागले. थंडगार वारा आहे. जरा सूर्य छान आलेला इकडेवरती. तोपर्यंत ढग आले. मळब आल्यासारखं वातावरण बरं वाटते. आल्यापासून जरासं म्हटलं चालायचं होतच नव्हतं माझं. आता म्हटलं जरासं चालून येऊयात. छान आहे एकदम थंडगार वारा आहे. असं आता डोक्याला हे होते की काय असं एकदम काय म्हणतात सर्दी टाईप येते की काय, एवढं थंडगार वारं झालं. आता मगापासून इथं फिरते जरा छान ऊन होतं तो पण बरं वाटत होतं. तोपर्यंत तसं ढग आल्यानंतर हे वाटत लागलं. चला आता घरी जाऊया. आता संध्याकाळची वेळ झाली. एवढी गरमी आहे तरीसुद्धा आता विनूनं बोलले चहा करा, मला लॉग इन करायचं आहे कामावरती. म्हटलं ठीक आहे. आणि एक साडीचं शूट होतं तर ते मी करून घेतलं. इथे पाठीमागे बघताना त्या बॅगा माझ्याच आहेत. इथं पण पसारा असाच आहे अजून. हे बघा हे सगळं पसारा असाच आहे. हे सगळे काय काय डबे बिबे आणून ठेवलेत. आणि मी एक साडी शेअर केली होती, तुम्हाला दाखवलेली होती की ह्याच्यावरती वर्क करून घेते. तर ती मी आणली आणि त्याच्यानंतर मग ती तिथे मुंबईमध्ये दाखवायचा योगच नाही आला. इस्त्रीला दिली. मग राहिलं. मग ती थोड्या वेळाने दाखवते. पहिल्यानंतर चहा कर. इथे मम्मी तांदूळ पाकडून ठेवायला लागल्या आणि ते मी चहा ठेवला आहे. अरे त्याला झाले होते चिकन पॉक्स वरती. आता कवर होत आलाय पूर्ण तो. ओ आले. थंडगार वारं सुटलं. एवढं गरम नाही वाटत आहे. थंडगार सुटले थोडं फार वारं. ओ क्या हुआ? होय एक खाल्लं.
इधर रे हे घे. ठेवले की चहा. मग तू खाणार नसेल तर मी खातो. मग तू खाणार आहेस? मम्मी आरवला नको नाही, त्याला चहाच पाहिजे म्हणे. हे ठेव, मी खातो नंतर. सो चहा पिऊन झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते ती साडी कशी बनले. जेव्हा लास्ट टाईमला एक वर्क करून घेतली होती साडी, तर ते आम्ही जे केलं होतं काम, तर ते एक साडी होती त्याच्यामध्ये, इथे साईडला फोटो दाखवते, जी साडी 20,000चं पूर्ण पॅकेज होतं, ज्याच्यामध्ये साडी, साडीवरचं वर्क, ब्लाऊजवरचं वर्क आणि स्टिचिंग हे पूर्ण इन्क्लूड होतं. तर म्हणजे ते काय सगळेच घेणार नाहीत, पण बऱ्यापैकी ज्यांना ते आवडलं तर त्यांनी ते वर्क पण करून घेतलं आणि दुसरं पण करून घेतलं. आणि दुसरी एक साडी दाखवली होती ज्याच्यामध्ये राजस्थानी टाईपमध्ये वाटत होती, तीही साईडला येते. तर त्याचं वर्क पूर्ण 13,000 ते 14,000पर्यंत जात होतं, ज्याच्यामध्ये साडीवरचं वर्क ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि आता जे साडी वर्क दाखवते ते पूर्ण मशीन वर्क आहे आणि ज्याची प्राईस अराऊंड 6,000पर्यंत जाईल असं मला वाटतं. वर्कवरती डिपेंड असतं ते. तर ते एक थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवते. ही बघा ती साडी, सोनेरी कलरची साडी, आणि त्याच्यावरती हे जे वर्क केलं ना पूर्ण मशीन वर्क आहे, ज्याच्यामध्ये ग्रीन कलरचा वापर मी करायला सांगितलं. ही डिझाईन मी सांगितली आणि साडीचा जो खालचा भाग आहे तो प्लेन असतो ना, असं सरळ स्ट्रेट असतो, तर मी अशा पद्धतीनं डिझाईनच्या यानं मी हे करायला लावलं. आणि त्यासोबतच इथे बुट्टी द्यायला सांगितली, की सोनेरी बुट्टीमध्ये रेड कलरचं वर्क असं. आणि याचा ब्लाऊज जो आहे तर तो बनायला दिला आहे, तो मला थोडा वेळ लागेल तो यायला. तर कसं दिसतं तर मी कसं दाखवूया तुम्हाला. एकतर अवघड आहे दाखवणं. लाईट लागते. हा पदराचा भाग आहे पूर्ण जो आहे तो, आणि इथे दिसेल मला वाटतं, हा पदराचा भाग आहे पूर्ण जो आहे तो. आणि त्याच्यामध्ये इस्त्री करून आणली की साडी खोलावीशी वाटत नाही. पूर्ण आहे बघा बॉर्डर असं, ही अशी साडी. ते नेसल्यानंतर लुक समजेल तुम्हाला ब्लाऊजसोबत. म्हणजे पूर्ण साडीला असं आहे, पल्लूला पण असंच पूर्ण करून घेतलं. पूर्ण साडीवरती अशीच हे आहे डिझाईन, आणि अशा छोट्या छोट्या बुट्ट्या द्यायला लावल्यात मी, ह्या अशा आहेत. कसं दाखवू, पदर फक्त टाकून दाखवते म्हणजे जरा कल्पना येईल. ही असं अशा टाईपमध्ये असं इथं, आणि थोडंसं छान होतं ते. आता मला कळत नाही की एवढं कसं दिसत असेल, कारण मुंबईला वेगळंच होतं लाईटचं वगैरे, हे प्रॉपर समोरून यायचे. इथं आतमध्ये बेडरूम आहे नाही, तर ते सगळं इकडून एक खिडकी, इथून एक खिडकी आहे, समोरून दरवाजा आहे, समोरून प्रकाश येणारच नाही, इकडून आणि इकडूनच आहे. पण ब्लाऊज तयार झाल्यानंतर मग मी पूर्ण लुक दाखवू शकेन. तो आता कधी येतोय बघतो ब्लाऊज. तसे छान झाले तयार. ही आणि हे बघा, अशी गोष्टी करायला. माहेश्वरी टिश्यूमध्ये खूप साऱ्या गोष्टी करता येतात. तुम्हाला पेंटिंग पण करून घेता येतं, फॅब्रिक पेंटिंग जे असतं ते. तुम्हाला खूप सारं वर्कसुद्धा करून घेता येतं. आरी वर्क असू देत, कडदाना वर्क असू देत, स्टोन वर्क असू देत. त्यासोबतच तुम्हाला मशीन वर्कसुद्धा करून देता येतं, आणि स्वस्त मशीन वर्क जातं सगळ्यात जास्त. तुम्हाला हवं तसं तुम्हाला हवं तसं करता येतं. एवढ्या गरमीतसुद्धा आमचा चहा काही सुटणार नाही आहे. तर मी आता चहा पिऊन घेते. सुंदर झाली आहे साडी. माहेश्वरी टिश्यूची जी प्राईज आहे, म्हणजे फक्त साडीची जी प्राईज आहे तर ती आपल्याकडे 4,300ला आहे साडी. खूप सारे कलर आहेत माहेश्वरी टिश्यूमध्ये. आणि तुम्हाला जर माहेश्वरीमध्ये गुंतवणूक करायची असेल आणि तुम्हाला कॉटन नको असेल तर तुम्ही टिश्यूमध्ये गुंतवणूक करू शकता. ह्या साड्या बसतात, छान दिसतात, छान, आणि खूप जास्त शाईन असते या साड्यांना. आता नॉर्मल लाईट आहे तरीसुद्धा ही शाईन इतकी छान दिसते, मग नेसल्यानंतर खूप सुंदर दिसेल. तर याच्यामध्ये गुंतवू शकते. आता मी जाते, चहा पिऊन घेते, त्याच्यानंतर बघूया एंडिंग कसं होतं आपल्या आजच्या ब्लॉगचं. काही कार्यक्रम आहेत आणि मला आरवला सोडून अजिबात जायचं नाही आहे त्या कार्यक्रमाला. मम्मी त्यांनी सगळ्या मैत्रिणी मम्मीच्या जाणार आहेत, आणि मम्मीच्या जवळच्या मैत्रिणीचा कार्यक्रम आहे. आणि आरव मला काय बोलतोय, परत एकदा बोलशील बाळ? पण गाडीमध्ये जागा नाहीये. कशासाठी माहिती आहे का एवढं? आता मी म्हटलं आता जरा रिकवर झालाय, आणि मम्मीला म्हटलं मी काही येत नाही बाई, तुम्ही जा. तर मावशीच्या घरी सोड. का तर मावशीचा मुलगा
त्याच्या PC मध्ये गेम वगैरे आहेत, तर तिथे हा गेम खेळत बसणार. होय की नाही? होय ना? खरं खरं बोलावं माणसानं. काय नाही. हा, खोटं बोलणाऱ्याला देव शिक्षा करतो. पैसा कुछ नाही. फिर कारण काय, रिझन काय सांग की मला. जायचंय मला तिथं. हा, मला तिथे जायचंय. पण आता नाही जाऊ शकत ना, अजून तू बाहेर जाऊ शकत नाहीस. जाऊ शकतोय मी. कोणी सांगितलं तुला? फक्त तिथपर्यंत जाऊ शकतोय. तिथपर्यंत घरात बाहेर जाऊ शकत नाहीस तू अजून. हा, मग घरात ना बाहेर कोण जाणार आहे? मग घरात बाहेर जायच्याशिवाय तू जाणार कसा तिकडे? मग घरात ना बाहेर इनविजिबल नाही, मग घरात बाईकवर टाकीन आणि तसंच घेऊन जाईन त्याच्यासमोर. जाग तू सकाळपासून 4 वेळा सांगत झाले मम्मी जाग तू नाही देवायचं मम्मी, कुठं चाललीस? जायचं नाही सोडून. नुसतं स्वार्थी आहे, स्वार्थी. मंडळी, आज आमच्या घरी दहीवड्याची सुरुवात झालेली आहे. मम्मीनं दहीवडे काढून झालेत सगळे. कुठे घेत आहेत सगळे, पाण्यात बी टाकलेस, भिजत ठेवलेले आहेत. आणि इथे चिंच गुळाची चटणी करते मेरी अम्मा. तर मग व्लॉग आजचा जो आहे तो इथे एंड करते. दहीवडा खातानाचा व्लॉग नेक्स्ट याच्यामध्ये येईल. तसे आज आम्ही पण बाहेर चालले. मी कालच्या व्लॉगमध्ये म्हणजे जसं म्हटलं होतं की असं आणि जमलं तरी जाणार. तर मग माझी आजी जी आहे तर ती म्हणायला लागली मी आरोजवळ थांबतो, तुम्ही जाऊन या जा. कारण त्या ज्या काकी आहेत त्या इथे आमच्याकडे म्हणजे आम्ही जिथं राहतो इथं क्वाडमध्ये, तर तिथं राहायला होत्या खूप आधी. आणि मम्मीच्या त्यांची खूप जुनी मैत्री आहे. त्यांच्या मुली आणि आम्ही मैत्रिणी आहोत खूप आधीपासून. आणि त्या आता कोल्हापूरला राहतात. मग जायचं कधी होत नाही. कधी कोल्हापूरला गेले तर मी भेटते. आता त्यांनी फोन केला होता मी मुंबईला असताना, असं असं आहे लक्ष्मी धनू आणि ये वगैरे त्यावेळी या गावी असशील. मग मी आरोच्यामुळे कॅन्सल केलेलं. पण आई म्हणायला लागली 2-3 तासांची गोष्ट आहे, मी आरोजवळ थांबते. आणि आरो पण लागला तू जाऊन जाऊन. कारण तो आता ओके आहे. त्याचा पहिले 2-3 दिवसच भर असतो जेव्हा चिकन पॉक्स होतं तेव्हा. त्यामुळे त्यावेळेला थोडंसं टेन्शन होतं. पण आता सगळं सुखत चाललं आहे. त्यामुळे मग ती म्हणाली जाऊन ये. आणि मी तसंही नॉनव्हेज खात नाही, पण त्यांनी बोलवलेत आणि त्याच्यामुळे मग जाऊन भेटून येणार. कारण मुलींना पण त्या भेटून भरपूर महिने का वर्ष झालं, मला लक्षात नाही मी कधी भेटले त्यांना. मग जाऊन भेटून येते संध्याकाळी. तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल. तोपर्यंत बाय बाय.